सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र येथील सागरेश्वर हे देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असणाऱ्या गावात स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार धो. मो. मोहिते यांनी हे अभयारण्य उभारले आहे. त्याच्या स्मृती जपण्यासाठी येथे दरवर्षी शिदोरी हे साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या संमेलनाला दरवर्षी मी जातो, मात्र यंदा जाईन की नाही याबाबत मनात शंका होती. तोच माझे मित्र महेश मदने यांनी भोसे येथील 400 वर्ष जुन्या वटवृक्षाचे आम्ही जे जनुकीय संवर्धन करणार आहोत ते यात अभयारण्यात व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर हे माझ्याच हस्ते व्हावं, त्यासाठी तुम्ही उपस्थित राहावं असे आग्रहही केला. त्यामुळे या संमेलनाला यावर्षी मला पुन्हा एकदा यावंच लागलं. वृक्ष संवर्धनाच्या घोषणा देत आम्ही मोठ्या उत्साहाने या वटवृक्षाचे जनुकीय जतन केले. या ठिकाणी हा वटवृक्ष लावला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲडव्होकेट सुभाष पाटील, धो. मो. मोहिते यांचे चिरंजीव सुधो मोहिते, नातू रोहित मोहिते, फेसबुक पेजचे लेखक मारुती शिरतोडे, महेश मदने, हिम्मतराव मलमे, पत्रकार मित्र दत्ता सपकाळ, वृक्षप्रेमी पत्रकार साहित्यिक असे सगळेच आम्ही उपस्थित होतो. सायंकाळी अभयारण्याची सफर करून आम्ही निसर्ग पर्यटनाचा आनंद घेतला आणि अखेर सायंकाळी या सागरेश्वर अभयारण्याला निरोप देऊन वृक्ष संवर्धन, कवी संमेलन, साहित्य संमेलन असा सगळ्याचा आनंद घेऊन सागरेश्वर अभयारण्याला निरोप देऊन आम्ही घराकडे निघालो.